नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। परंडा शहरातील जय भवानी चौक काशीद गल्ली येथे श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी भक्तिभावाने साजरी। परांडा शहरातील जय भवानी चौक काशीद गल्ली येथे थोर संत श्री सेना महाराजांची पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली। यावेळी समाज प्रबोधनकार बाळासाहेब भोगरे व डॉक्टर आनंद मोरे यांचा संत सेना महाराजांच्या जीवन चरित्रावर व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमास नाभिक समाजातील महाराष्ट्र चॅम्पियन अप्पा काशीद, दिनकर काशीद, युवा नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नागेश काशीद, व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीद, ग्रामसेवक मनोज काशीद, जयंत काशीद, संजय काशीद, गणेश काशीद, नागेश यादव, नागेश डाके, प्रीतम डाके, सनी काशीद, रमेश काशीद, राहुल काशीद, सचिन काशीद, अंकुश जमदाडे, शुभम काशीद, प्रभू वाघमारे, बॉबी काशीद, ओंकार काशीद आदींसह नाभिक समाज बांधव महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। रयत समाजासाठी फारुख शेख, परंडा, धाराशिव। जे संत आहेत त्या संतांमध्ये या ज्यांचं एकमत झालेलं आहे असे संत शिरोमणी आहे। त्यांच्या वडिलांचे नाव देवीदास होते आणि आईचं नाव प्रेम कुमार बाई होते। कारण मध्य प्रदेश मध्ये त्या असल्यामुळे आईचं नाव प्रेम कुमार बाई। रेवा हे जे संस्थान आहे बांधवगड बघेला राजस्थान, बांधवगड मध्य प्रदेश मध्ये आहे आणि त्या राजघराण्याचे राजाची सेवा करण्याचं काम हे घराणं करत होतं। संत सेना महाराजांचं राजघराण्याकडून त्यांनी नाही त्या ठिकाणी जे राजघराणं होतं त्या राजघराण्यातली माणसं त्यांच्याकडून दीक्षा घेण्याचं काम हे करत होते। एवढा विश्वास त्या घराण्याचा या समाजावर होता। कारण आपण पाहिलेलं आहे प्रत्येक व्यवसाय ज्या ज्या व्यवसायामध्ये संत आहेत त्या संतांमध्ये व्यवसायाचं रूपक त्या ठिकाणी लावलेलं आहे। आणि म्हणून संत सेना महाराज असतील किंवा गोरोबा कुंभार असतील, संत सावता माळी असतील किंवा जे जे संत परंपरेतील जेवढे जेवढे संत आहेत त्या संतांनी सगळी 18 पगड जाती एका छत्राखाली आणण्याचं काम या संतांनी केलेलं होतं। हे सुद्धा सांगितलेलं आहे, कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी। म्हणजे माझ्या शेतामध्ये माझ्या रानामध्ये मी जे काम करीत आहे त्याच्यामध्ये मला भगवंत मिळत असतो। आपण सुद्धा आपल्या समाजाला सुद्धा असं लक्षात ठेवायचं की मी जो व्यवसाय निवडलेला आहे त्या व्यवसायामध्येच माझा भगवंत लपलेला आहे, त्यामध्येच मला भगवंत परमात्मा मिळणार आहे। आणि म्हणून ह्या नाभिक हा शब्द आहे तो नाभिक शब्दाचा रूपक झालेला आहे। नाभिक ना आणि भीक म्हणजे मी भीक घेणार नाही असा त्या नाभिकचा अर्थ होतो किंवा सोपस्कार त्या नाभिकच्या शब्दाचा सोपस्कार शब्द झालेला आहे नाभिक। संदर्भ भागवतामध्ये एक कथा सांगितली जाते की देवाने पृथ्वी तलावर 2 माणसं पाठवली। भगवंताने पृथ्वी